छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान मार्च ते मे दरम्यान राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य सरकारकडून मार्च ते मे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी दिली। शहापूर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे हे देखील उपस्थित होते। या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा आणि प्रलंबित कामे नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यासाठी महसूल विभागाने अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले आहेत। यामध्ये अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्यासाठी नवी तरतूद करणे तसेच तुकडेबंदी कायद्यात अद्ययावत बदल करणे आदी सुधारणांचा समावेश आहे। या सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। शिबिरांमधून नागरिकांसाठी प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7-12 उतार्यातील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7-12 व 8 उतारे, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देणे आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, घरांसाठी ई मोजणी अर्ज, ॲग्री स्टॉक व पीएम किसान नोंदणी आदी सेवांचाही लाभ नागरिकांना या शिबिरातून मिळणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची प्रलंबित महसूल कामे जलद गतीने मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी यावेळी सांगितले। संपूर्ण राज्यामध्ये 18 फेब्रुवारी 2026 पासून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान टप्पा 1 या योजनेअंतर्गत आपण गावोगावी त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले आहेत। शहापूर तालुक्यामध्ये मंडळाच्या ठिकाणी 9 शिबिरे आपण आयोजित केलेले आहेत। या माध्यमातून विविध शासकीय योजनेचा जो काही लाभ आहे तो एका छत्राखाली देण्यात यावा या अनुषंगाने आपण शिबिर आयोजित केलेले आहेत। परंतु या शिबिराची माहिती गावोगावात शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे यासाठी आपण शहापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये घोंगडी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। आज आपण पाहतो आमच्याकडे 228 गावं आहेत। प्रत्येक गावापाड्यावर शक्य नाही, परंतु सजेच्या ठिकाणी ॲटलिस्ट आमचा ग्राम महसूल अधिकारी असेल, मंडळ अधिकारी असतील, नायब तहसीलदार असतील, मी स्वतः असेल, आम्ही गावागावात जाऊन घोंगडी बैठकाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करतोय। या शिबिरासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा याविषयी आम्ही या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून लोकांना आवाहन दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान याची घोषणा केलेली आहे। या शासन निर्णयानुसार शहापूर तालुक्यातल्या मंडळांमध्ये आपण 9 कॅम्प घेतोय। त्याचबरोबर आसनगाव, नडगाव इथं मागणीप्रमाणे एक्स्ट्रा कॅम्प घेण्यात येत आहे। या कॅम्पच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या एकाच दिवशी तेथील नागरिकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत। उदाहरणार्थ प्रलंबित फेरफार निकाली काढणं, 7-12 मधल्या चुका आहे, डिजिटल 7-12 8चं वाटप आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना जे वेगवेगळे दाखले आवश्यक असतात, उत्पन्नाचा, रहिवासाचा, नॉन क्रिमिलियर, हे पण त्याच दिवशी देण्यात येईल। त्याचबरोबर सामाजिक अर्थसहाय्याच्या ज्या योजना आहे, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, या योजनेचे अर्ज घेणं, ते तपासणं, ते पात्र आहे अपात्र आहे याबाबत ठरवणं, काही अपूर्तता असेल तर ती कागदपत्र जमा करून घेणं। त्याचबरोबर घरांसाठी पट्टे आहे, ॲग्री स्टॅक, पीएम किसान नोंदणी, या व्यतिरिक्त शासनाने जी NA आणि सनद कॅन्सल करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दलही माहिती जनजागृती स्पर या कार्यक्रमाद्वारे नागरिकांसाठी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर BDO, ग्रामविकास विभाग आहे, कृषी विभाग आहे, यांचे अधिकारी कर्मचारी तिथं असतील। एकंदरीतच शासनाचे जे महत्त्वाचे विभाग आहे त्या विभागांचे ग्रामस्तरावरचे ज्या सेवा आहे या आपण कॅम्पच्या माध्यमातून देण्याचा त्या दिवशी प्रयत्न करणार आहोत। असे 9 ठिकाणी 9 कॅम्प आणि 2 एक्स्ट्रा असे 11 कॅम्प आपण घेत आहोत।